चलेगी म्हटली. म्हणजे इथं बाहेरून आलेल्या लोकांचं चालणार नाही, या ठिकाणी बिहारवाल्याच चालणार आहे. लालू प्रसादनी कमेंट द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी अटलजींनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं, लालूजी आप खाली बिहारी है, मैं अटल बिहारी है म्हटले. कारण ही बोलण्याची ताकद पक्कड होती महाराज, वजनदार शब्द होते. एकदा अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर गेले आणि पाकिस्तान दौऱ्यावर गेल्यानंतर त्या पाकिस्तानमध्ये एक पत्रकार बाई त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेली आणि त्या पत्रकार बाईचंही लग्न झालेलं नव्हतं आणि लग्न झालं नव्हतं मुळे महाराज आली अटल वाजपेयीच्या समोर आणि विचारलं, का हो तुम्ही आजपर्यंत लग्न केलं नाही? अटलजीने सांगितलं, देशाची सेवा करता करता माझ्याकडून लग्नच विसरून गेलं म्हणजे करायचं, मला मुलगी पाहायचंच विसरून गेलो, मुलगीच पाहिली नाही. मग त्या बाईने प्रश्न केला अटलजीला, का हो तुम्ही मुलगी पाहिली नाही, माझंही आतापर्यंत लग्न झालं नाही, मग माझी एक अशी इच्छा आहे, तुम्ही माझ्या संग लग्न करावं. अटलजी म्हणले, का बरं? म्हणली, माझी इच्छा आहे, तुमचंही लग्न झालं नाही, माझंही लग्न झालं नाही. आता ती उर्दू भाषेमध्ये बोलले ऋषिकेश महाराज, मी तुम्हाला मराठी सांगतो कारण उर्दू मलाच येत नाही. ठीक आहे म्हणले. अटलजी म्हणले, काय हरकत नाही, तुझी जर इच्छा असेल तर मी तयार आहे. मग त्या पत्रकार बाईने सांगितलं, मग एक काम करा, जर तुम्ही लग्नाला तयार असाल पण सुनमुख पाहत असताना तुम्हाला काश्मीर आम्हाला द्यावं लागेल. अटलजी म्हणले, ठीक आहे, काही हरकत नाही, सुनमुख पाहत असताना मी तुम्हाला काश्मीर देतो म्हटले. पण आमच्या भारत देशामध्ये ही मोठी परंपरा आहे. म्हटली, काय परंपरा आहे? ज्या वेळेला मुलाचं लग्न ठरल्या जातं त्यावेळेला मुलगा हुंडा घेत असतो. म्हटली, तुझं अख्खं पाकिस्तान जर मला हुंड्यामध्ये देत असेल तर मी तुला काश्मीर देतो म्हटली. बाई ग बसली महाराज, कारण ही बोलण्याची पकड आहे, वजनदार शब्द होते महाराज. अटलजीचे भाषणावर एक पकड होती. राजकीय जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर भाषणावर पहिली पकड असणं गरजेचं आहे, वक्तृत्व चांगलं असणं गरजेचं आहे. पहिला वक्तृत्व. निक बोलणं चांगलं असून चालत नाही महाराज, त्याच्याबरोबर दुसरा व आहे विकास. सबका साथ सबका विकास. राजकीय जीवन जगत असताना आपल्या बरोबर सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, हा हेतू राजकीय माणसाने ठेवला पाहिजे. निश्चितपणे राजकीय जीवनामध्ये तो यशस्वी होत असतो महाराज. सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे, विकास होणं गरजेचं. निक बोलण्याला काय अर्थ आहे? काही काही माणसं बोलतात महाराज. एकदा काय झालं, आता तुम्हाला नाव सांगत नाही मुळे महाराज, तुम्हाला माहिती आहे मांदळीमध्येच घडलेली घटना आहे. दसक्रिया विधीचा कार्यक्रम होता आणि सगळे पुढारी बोलवले. बोलल्यानंतर एक जणांनी सांगितलं, आमकी आमकी आजी खूप चांगली होती, आमक होती तमकी होती. मग मी या आजीला, त्या आजीचे दिवस सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो, यशाचे जावो, गुणवंत हो, यशवंत हो. आणि मग काल आपण ही दहाव्यामध्ये जीप चावली खाली बसलं, काय उपयोग आहे? एकदा कार्यक्रमाला गेल्यानंतर नंतर आभार म्हणायला एकदम महाराज उठल्यानंतर म्हणले, वा वा म्हणले, खोटे महाराजांनी काय सुंदर कीर्तन केलं, काय सुंदर कीर्तन केलं. वा वा म्हणले, खूप सुंदर कीर्तन केलं, आपल्याला एकदम चांगलं कीर्तन केलं, इथपर्यंत चांगलं होतं. मग मी ईश्वरचरणी एकच प्रार्थना करतो की खोटे महाराजांना त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो, एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. असं वक्तृत्व असेल, असं बोलणं असेल तर कधी राजकीय जीवन सुखी होणार आहे महाराज? अजिबात होणार नाही. वक्तृत्व चांगलं असावं, बोलणं चांगलं असावं. निख बोलण्याला किंमत नाहीये तर त्याच्याबरोबर विकास सुद्धा होणं गरजेचं आहे. दुसरा आहे विकास, सगळ्यांचा विकास होणं गरजेचं आहे. पहिला वक्तृत्व, दुसरा विकास, आणि तिसरा राजकीय जीवन जर शोभून कशाने दिसत असेल तर विनम्रता. राजकीय जीवनामध्ये ज्याला राजकारणामध्ये सफल व्हायचं आहे त्याने विनम्र, माणसासमोर नम्रतेने वागलं पाहिजे महाराज. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्यांना राजकीय जीवनामध्ये सफल व्हायचं आहे समाजाबरोबर त्यांनी होऊन बोलणं गरजेचं आहे. समाजाला काय घेणं आहे पुन्हाचं महाराज? काही घेणं नाही समाजाला. पण ज्याला राजकीय जीवनामध्ये सफल व्हायचंय त्याने समाजाबरोबर होऊन बोललं पाहिजे, समाजामध्ये होऊन आलं पाहिजे. निश्चितपणे राजकीय जीवन मंगलमय होत असतं.
कोणचे व सांगितले मी? पहिला व राजकीय जीवनामध्ये वक्तृत्व, दुसरा विकास आणि तिसरा विनम्रता. विनम्रता खूप राजकीय जीवनामध्ये आहे, महत्वाचे. राजकीय जीवनामध्ये विनम्रता असते. कधी असते? जोपर्यंत शिक्का मारत नाही तोपर्यंत. सरपंच तुम्ही राग येऊ नका बरं का. सगळ्यांना जनरल चाललंय. कारण जोपर्यंत शिक्का नाही मारत तोपर्यंत विनम्रता. आम्हाला मतदान करा बरं, एवढी बार आम्हाला करा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, राजकीय जीवन जगत असताना जसं इलेक्शनच्या काळामध्ये राजकीय नेत्याच्या गाडीच्या खिडक्या कायमच्या खाली असतात. कधी? संपत मारा मतदान होऊपर्यंत. मतदान झाल्यानंतर गाडीच्या खिडक्या कायम बंद असतात. त्या जर कायमच्या उघड्या ठेवल्या तर मला वाटत नाही त्याला प्रचार करावा लागेल. मग या राजकीय जीवन जर मंगलमय करायचं असेल तर पहिलं वक्तृत्व चांगलं असावं, 2 नंबरला विकास असावा आणि 3 नंबरला विनम्रता त्याच्या जीवनामध्ये असावं. निश्चितपणे राजकीय जीवन हे मंगलमय होईल. विठाल विठाल आणि काही राजकीय जीवनामधून जीवन जगतात आणि काही पारमार्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. पारमार्थिक जीवनामध्ये संपत महाराज 3 वला किंमत आहे. पहिला व जर कोणता असेल तो पहिला व आहे विचार. भगवंताने सुंदर असा मनुष्य देह दिलेला आहे आणि या मनुष्य देहाला भगवंताने विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. पहिला व आहे विचार. आपण विचार करून जीवन जगलं पाहिजे महाराज. पारमार्थिक जीवन जर जगायचं असेल, जर आपल्याला ध्येयापर्यंत ध्येय गाठायचं असेल, भगवंताची प्राप्ती करायची असेल, भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर आपले विचार योग्य असणं गरजेचं आहे. काय विचार असावा? विचार करावा आणि विचार करून काय वाचावं? दुसरा व वाचन. माणसं वाचतात, नको ते वाचतात महाराज.